खतरनाक एकदम खतरनाक अशी कॅलिग्राफी ही ChatGPT बनवून देते. आता मला असं वाटतं की आपल्याला कोणत्याही प्रकारचं आपल्याकडं फॉन्ट ची आपल्याला काही गरज भासणार नाही, कारण ChatGPT आपल्याला एकदम खतरनाक लेवलला आपल्याला कॅलिग्राफी बनवून देते, ज्याचा यूज करून आपण कोणतंही नाव आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं पाहिजे त्या स्टाईलमध्ये आपण बनवून घेऊ शकतो फक्त 2 मिनिटात. एकदम खतरनाक आहे. तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवतो, त्यापूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर ChatGPT ओपन करून घ्यायचे आणि एक आपला साधा असा इंटरफेस आपल्याला पाहायला भेटतो आणि इथं फक्त आपल्याला टाकायचं आहे. आता इथे एक साधासा प्रॉम्प्ट आपण टाकू, असं कोणत्याही प्रोफेशनल लेवलला आपण नाही टाकत. एकदम साधा प्रॉम्प्ट टाकू, क्रिएट अ कॅलिग्राफी इन CHA शार्प वेक्टर स्टाईल. आपण हे पहिली कॅलिग्राफी एकदम शार्प वेक्टर स्टाईलमध्ये आपण त्याला मागतोय. फॉर टेक्स्ट, फॉर मराठी टेक्स्ट. आता हे टाकतोय जेणेकरून त्याला पण समजलं पाहिजे आपण मराठी टेक्स्टसाठी हे कॅलिग्राफी बनवून घेतो. आता पेडगाव मैदान हे जवळच आलेलं आहे, त्यामुळं आपण त्या मैदानासाठी आपण ही कॅलिग्राफी बनवून बघू कशा प्रकारे ही कॅलिग्राफी येते. साईज पण त्याला आपण देऊ स्क्वेअरमध्ये आपण त्याच्याकडून हे कॅलिग्राफी घेऊ. सेंड केले. आता बघू आपण कशा प्रकारे आपल्याला ही कॅलिग्राफी पाहायला भेटते. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. एकदम साधे सिंपल प्रॉम्प्टमध्ये आपण हे आउटपुट आता आपल्याला पाहायला भेटते. तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक लेवलला हे आपल्याला आउटपुट पाहायला भेटते. कशा प्रकारे याची क्वालिटी देखील तशीच दमदार आहे, एकदम नादखुळा अशी ही कॅलिग्राफी आपल्याला पाहायला भेटते. जर तुम्हाला ही कॅलिग्राफी पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, तो जॉईन करा. मी ते तुम्हाला हे डायरेक्ट देईल. समजा तुम्हाला यूज करायचं झालं तर तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. तर आता आपण नवीन तुम्हाला बनवून दाखवतो. हे एक झालं जस्ट हे एका स्टाईलमध्ये. आता आपण दुसऱ्या स्टाईलमध्ये करू. क्रिएट कर्व स्टाईलमध्ये आता आपण बनवून घेऊ. क्रिएट कर्व ब्रश स्टाईल STY स्टाईल कॅलिग्राफी फॉर. तुम्हाला जर टायपिंग प्रॉपर जमत नसेल तर आपल्यास ठीक आहे, मराठीत डायरेक्ट टायपिंग केलं तरी AI ला समजते. फॉर मराठी टेक्स्ट इथे आता आपण टाकू शिवराज्याभिषेक. शिवराज्याभिषेक सोहळा. अशा प्रकारे मी टेक्स्ट टाकलेले. आता याचं देखील आउटपुट कशा प्रकारे येते हे आता पाहू आपण. परत एकदा स्क्वेअर साईज आपण त्याला सांगू, म्हणजे आपल्याला कॅलिग्राफी आपली एकदम प्रॉपर येते स्क्वेअरमध्ये. आणि म्हणजे सगळ्या साईजमध्ये व्यवस्थित येते असं काही नाही, पण आपल्याला स्क्वेअरमध्ये आलेलं थोडंसं बरं पडतं आपल्या डिझाईनमध्ये यूज करण्यासाठी. आता याचं आउटपुट आपण बघू कशा प्रकारे आपल्याला हे आउटपुट पाहायला भेटते. नक्कीच हे देखील आउटपुट एकदम खतरनाक येणार आहे. एकदम स्टायलिश असं हे आउटपुट अगदी काही क्षणात आपल्याला पाहायला भेटणार आहे. भरपूर अशा प्रमाणात आणि भरपूर अशा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आपल्याला AI कडून कॅलिग्राफी बनवता येते. आता जर तुम्हाला माहीत नसेल कोणकोणत्या स्टाईलमध्ये AI आपल्याला आपले पाहिजे तशी कॅलिग्राफी बनवून देऊ शकतं,
तर तुम्हाला मी ते पुढं व्हिडिओत किंवा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते टेक्स्ट देतो, जे तुम्ही वाचा. कोणकोणत्या टाईपमध्ये, कोणकोणत्या स्टाईलमध्ये AI आपल्याला कॅलिग्राफी बनवून देऊ शकतं. यात तुम्ही एखादा रेफरन्स इमेज देखील तुम्ही देऊ शकता, जसं यूज करून ते इमेज किंवा ही कॅलिग्राफी बनवू शकतं. आता याच्यात दोन आपल्याला आउटपुट पाहायला भेटतात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पहिलं आउटपुट बघू. हे देखील तुम्ही आउटपुट बघू शकता. एकदम खतरनाक लेवलला हे आउटपुट आलेलं आहे. आता याच्यात हे आपल्याला पाहायला भेटतं, हे नवीन त्याने ॲड केलेलं आहे. आपलं थंबनेलला थोडंसं वेगळं असेल एकदम क्वालिटीमध्ये. आता आपण याला प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये पण नक्कीच घेऊ शकतो. जस्ट फक्त आपल्या या प्रॉम्प्टमध्ये आपल्याला थोडंसं चेंज करावं लागेल, की प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये मला कॅलिग्राफी दे. ठीक आहे. आता आपण तिसरी कॅलिग्राफी बनवू, ती म्हणजे आता आपण जयशंकर नावाची कॅलिग्राफी बनवू. आर्टवर्कमध्ये आपण बनवून घेऊ. क्रिएट आर्ट वर्क टायपोग्राफी टेक्स्ट. आता इथं आपण टाकून घेऊ जयशंकर. जयशंकर. ओके. आता याला परत एकदा थोडंसं आपण हे टाक, की मला शार्प वेक्टर फिनिश पाहिजे. शार्प वेक्टर फिनिश्ड. ओके. जर समजा आपल्याला प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड घेऊ. प्लेन व्हाईट ओके. आता आपण बघू कशा प्रकारे आपल्याला आउटपुट पाहायला भेटते. हे संपूर्ण आलेलं आउटपुट मी आपल्या चॅनलवरती, म्हणजेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला नक्कीच देईल. जर समजा तुम्हाला यूज करायचा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. आपण जी पहिली आपण एकदम खतरनाक अशी ही तयार झालेलं दिसते. एकदम खतरनाक खतरनाक लेवलला क्लीनमध्ये टायपोग्राफी आपल्याला पाहायला भेटतं. एकदम नाथखोळा अशी ही झालेली. आता आपण इकडे हे बघू शकतो. हे मी आपल्या जे थंबनेलला पाहायला भेटते, तर तिथे ही कॅलिग्राफी मी बनवलेली होती. तर त्याच्यानंतर आपण हे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतो. एकदम खतरनाक लेवलला आपल्याला आउटपुट पाहायला भेटतात. तर हा देखील तुम्ही प्रॉम्प्ट बघू शकता. मी जस्ट आपलं नॉर्मल टाकलेलं आहे, असं काही वेगळं चेंजेस केलेलं नाही आहे. फक्त कसं होतं, प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं आउटपुट ते आपल्याला देतं. आपण प्रॉपर लेवलला असं एखादा पर्टिक्युलर फॉन्ट किंवा पर्टिक्युलर प्रॉम्प्ट तयार केलेलं नाही आहे. तर त्यामुळं आपल्याला भरपूर असं वेगवेगळं आउटपुट पाहायला भेटतं. तर आपण हे पेडगावची तुम्ही ही आउटपुट बघू शकता कशा प्रकारे आलेलं आहे. एकदम खतरनाक असं हे आउटपुट पेडगाव हिंदी केसरी मैदानाचं आलेलं आहे. आता ही कॅलिग्राफी PNG देखील आपल्याला आपल्या बॅनरमध्ये पाहायला भेटेल, जो की आपण त्यावरती लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. ते म्हणजे पेडगाव हिंदी केसरी 2026 मैदानासाठी सज्ज वरतीच आपण बॅनर घेऊन येऊ. तर त्यासाठी देखील तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा. या आपल्या सर्व व्हिडिओंना लाईक करा. व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.